बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री होऊन गेल्या ज्यांनी सिनेसृष्टीत असताना आपला काळ गाजवला. मात्र मध्येच सगळं सोडून त्यांनी संन्यास आणि देवाच्या भक्तीचा मार्ग पकडला. तर कोणत्या आहेत ह्या अभिनेत्री जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. बरखा मदान हे नाव कधी काळी बॉलिवूडमध्ये चांगलंच चर्चेत राहिलंय. बरखा मदान यांनी 2023 मध्ये राम गोपाल वर्मांच्या भूत या चित्रपटात काम केलं होतं. अभिनय सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांची बॉलिवूडमध्ये यशस्वी कारकीर्द होती. 1996 मध्ये बरखाने अक्षय कुमार सोबत खिलाडियों का खिलाडी या हिट ऍक्शन चित्रपटातून पदार्पण केलं. हा चित्रपट खूप यशस्वी झाला. मात्र नोव्हेंबर 2012 मध्ये त्यांनी बुद्धिस्ट भिक्षू होण्याचा निर्णय घेतला. इशिका तनेजा. अभिनेत्री इशिका तनेजा हिने धर्म आणि अध्यात्माचा मार्ग स्वीकारलाय. इशिका तनेजा ही 2017 मध्ये मिस वर्ल्ड टुरिझम इंडियाचा किताब जिंकला होता. मॉडेलिंग मध्ये यश मिळवल्यानंतर तिने बॉलिवूडमध्येही नशीब आजमावलं. मधुर भांडारकर यांच्या इंदू सरकार या चित्रपटातील तिच्या अभिनयाने मात्र तिचं कौतुक झालं. याशिवाय तिने हदाद या वेब सिरीज मध्येही काम केले. मात्र करिअरच्या शिखरावर असताना इशिकाने ग्लॅमरसचे जग सोडून आध्यात्मिक मार्गाचा अवलंब केला. अनघा भोसले या अभिनेत्रीने अनुपमा मालिकेत काम केलंय. मात्र आता या अभिनेत्रीने संन्यास घेतला असून देवाच्या भक्तीत ती रमलीये. ममता कुलकर्णी हे नाव तर सर्वांनाच माहितीये. या अभिनेत्रीनं अनेक मोठ्या सुपरस्टार्स सोबत काम केलंय. मात्र आता त्यांनी संन्यास घेतलाय. त्यांनी 12 वर्षापर्यंत संन्यास घेतल्याचं म्हटलं जातंय. नीता मेहता या अभिनेत्रीनं अनेक चित्रपटात काम केलंय. या अभिनेत्रीचाही मोठा चाहता वर्ग आहे. मात्र त्यांनी सांसारिक सुखाचा त्याग करून संन्यास घेत भक्ती मार्गाचा अवलंब केलाय.